नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. करन्सी नोट प्रेस नाशिक इथं जाहिरात आलेले फॉर्म भरणं सुरू झालेले. फॉर्म कशा पद्धतीने भरावा, फॉर्म भरताना कोणती कागदपत्र लागतील, कोणत्या चुका आपण टाळल्या पाहिजेत, याच्याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. आणि तुमच्या परिवारात जर कोणाला इंटरेस्ट असेल करन्सी नोट प्रेस नाशिकमध्ये जॉब करण्याचा, तर त्यांना या व्हिडिओची लिंक जर आहे तुम्ही नक्की शेअर करावी. ओके, चला तर बघूया आपण. बघा, मी तुमच्या समोर डायरेक्टली वेबसाईट जी आहे तर ती ओपन केलेली आहे. तर आपण एक लाईव्ह पद्धतीचा कशा पद्धतीने फॉर्म भरतात त्या नुसार सगळी माहिती मी तुम्हाला जी आहे तर ती इथं सांगणारच आहे. तत्पूर्वी मेकॅनिकलच्या उमेदवारांसाठी लक्षात घ्या, RTMY 2026 मध्ये एक चांगली जाहिरात येणार आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला चांगलं यश मिळवायचं असेल तर तुम्हाला नवीन बदललेला पॅटर्न माहिती पाहिजे, सिक्रेट स्टडी प्लॅन माहिती पाहिजे, कोणती पुस्तकं वाचली पाहिजे, मेंटरशिप पाहिजे, हे सगळं काही फक्त 2 रुपयात तुम्हाला मिळू शकतं. तेही स्वतः 2 वेळा RTO AMY परीक्षा क्रॅक केलेली अशी व्यक्तिमत्व, सोबत 500 पेक्षा अधिक RTO अधिकारी घडवणारे व्यक्तिमत्व, ते म्हणजे धनंजय कचाले सर स्वतः तुम्हाला या बॅच मध्ये मार्गदर्शन करणार आहेत. म्हणून तुम्ही ही बॅच जॉईन केली पाहिजे. ज्यांना ऑनलाईन बॅच पाहिजे असेल तर ऑनलाईन आपली आरंभ 2.0 लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे. ज्यांना ऑफलाईन बॅच पाहिजे असेल तर पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि आपल्या नाशिकमध्ये देखील बॅच जी आहे तर ती सुरू झालेली आहे. तुम्ही या ऑफलाईन बॅचच्या इन्क्वायरीसाठी जे आहे तर ते ऑफिसला भेट देऊ शकतात. काही प्रॉब्लेम असेल आमचा हा नंबर आहे, यांना तुम्ही नक्की कॉल करा. चला तर आता आपण जाऊया. बघा, मी या लिंकवर जातो. बऱ्याच वेळी काय होतो, ऑफिशियल लिंक मिळत नाही, काही आता फेक लिंक जनरेट करून पैसे घेण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे. तर तुम्हाला जर ऑफिशियल लिंक पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मला फक्त लिंक असं टाईप करा. मी तुम्हाला याची ऑफिशियल अप्लाय करण्याची लिंक जी आहे तर ते डायरेक्टली कमेंटमध्ये पाठवतो. ओके, मी आता ही वेबसाईट ओपन केली. तर बघा, आता याच्यात 2-3 गोष्टी दिसतात. बघा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन 20 एप्रिल पासून सुरू झालेले आणि 19 मे पर्यंत तुम्हाला अर्ज जो आहे तर तो करता येणार आहे. लक्षात घ्या. बाकी डेट एक्झाम डेटने दिलेली, हा हेल्पलाईन नंबर जो आहे दिलेला आहे, मंडे टू फ्रायडे 9 ते 6 मध्ये हा कॉल लागणार आहे. सोबत इथं काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. बघा, हे इन्स्ट्रक्शन तुम्ही एकदा वाचून घ्या, काही फायदा होईल बरं का तुमचा, कारण की याच्यात सगळ्या काही माहिती दिलेली आहे. ओके, इथं ऍडव्हर्टाइजमेंट आहे. सगळ्यात आधी लक्षात घ्या की तुमचा रोडमॅप कसा असणार आहे, कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचं. बघा, सगळ्यात आधी त्यांनी काय सांगितलेले, बेसिक डिटेल्स आणि OTP तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन आणि एक्झाम प्रिफरन्स लागणार आहे, शैक्षणिक माहिती, अपलोड अँड रिव्ह्यू आणि फायनल पेमेंट. तर अशा पद्धतीने तुमचा फॉर्म भरला जाणार आहे. मी डायरेक्टली फॉर्म ओपन करतो. बघा, इथं न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं. न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर बघा, हे सिक्युरिंग पोर्टल वगैरे काय ते येतं. ते बघा, बेसिक डिटेल्स, पर्सनल डिटेल्स, एज्युकेशन क्वालिफिकेशन, डॉक्युमेंट अपलोड, पेमेंट, असं करून तुम्हाला काय करायचं माहितीये का, तुमचं फॉर्म भरला जाणार आहे. मी इथं काय करतो, न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करतो. न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर बघा, हे हे होत नाही, इथं पहिले क्लिक करावं लागतं. फक्त क्लिक करून द्या, सोडून द्या, काही वाचत बसू नका. ते आता काय एवढं वाचायला आपल्याला वेळ नाहीये. बघा, हे झालं. आता फॉर्मला खऱ्या अर्थाने आपली सुरुवात झाली. पहिले तर काय, तुमचं नाव, त्यांचं काय म्हणणं, नाव सांगा तुमचं. ठीक आहे, नाव सांगतो आम्ही. ओके, नाव पण कसं, 10वीच्या याच्यावर जे नाव असेल, 10वीचं प्रमाणपत्र. म्हणून ज्या महिला असतील, लक्षात घ्या, त्यांनी काय करायचं, लग्नापूर्वीचं नाव, आणि बाकीच्यांनी 10वीचं मार्कशीटवर जे काही नाव असेल तेच टाकायचंय. आधार नंबर, पण आधार नंबरचे शेवटचे 4 अक्षर टाकायचे फक्त, शेवटचे. त्याचा 4-4 याच्यामध्ये असतो पण नंबर, असं 4-4 12 अंकी नंबर असतो ना तो. शेवटचे जे 4 अंक आहेत तर तेच तुम्हाला टाकायचे. मोबाईल नंबर टाका, कारण की त्याला OTP वगैरे पण जाईल. मोबाईल नंबर, ईमेल ऍड्रेस आणि लॉग इन पासवर्ड टाकून द्या इथंच लगेच. ओके, आणि आय कन्फर्म, मी ह्युमन वगैरे, ह्युमनच आहे, मानवच आहे. ते मानवच फॉर्म भरतील, ते मशीन थोडी भरणार आहे. प्रोसीड टू ऑथेंटिकेशन, तर इथं क्लिक करायचं आणि तुमचं पहिलं जे आहे तर ते भरलं जाणार आहे. त्याच्यानंतर बघा, फेस टू कॅन्डिडेट प्रोफाईल फेस 3. आता हे माहिती टाकल्याशिवाय ओपन होणार नाही. मी ऑलरेडी माहिती टाकून जे आहे तर ते पुढे घेतलेले, मी तुम्हाला दाखवतो आता. बघा, ते विचारतं फायनल डेटा रिव्ह्यू, म्हणजे एकदा बघून घ्या बरं का, की चुकीचं आहे का काय असं म्हणतात ते. मग एकदा बघून घ्यायचं, चेक करून घ्यायचं. लगेच तुमचा ऍप्लिकेशन नंबर येईल आणि इथं मोबाईल नंबर व्हेरिफिकेशनला सेंड OTP करायचं. मोबाईल नंबर बघा, इथं व्हेरीफाईड, OTP टाकल्यानंतर, ईमेलचा OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय येतं. मोबाईल आणि ईमेलचा इथं OTP टाकायचा आपल्याला. त्याच्यानंतर तुम्ही जाणार फेज 2 मध्ये. टप्पा नंबर 2, तुमची पर्सनल माहिती, वडिलांचे नाव, आईचे नाव, अल्टरनेट मोबाईल नंबर नाही टाकला तरी चालणार आहे, पण वडिलांचे नाहीचे नाव तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर कुठल्या पोस्टला करायचंय, कारण की पोस्ट भरपूर आहेत त्याच्यात. बघा, तुम्ही ज्या काही पोस्टला करू शकतात त्या सगळ्या काही पोस्ट तुम्ही सिलेक्ट करू शकतात. एकदा एकच पोस्ट घेता येणार आहे. लक्षात, एकच पोस्टला सिलेक्ट करता प्रत्येक वेळी नवीन फॉर्म भरून पैसे द्यावे लागतील.
इंडियन येणार आहे, जेंडर येणार आहे, मॅरिटल स्टेटस मॅरिड अनमॅरिड आहेत ते टाकायचे, कॅटेगरी विच बिलॉंग्स टू म्हणजे ओबीसी, एससी, एसटी ते टाकायचंय. आणि काहींचं फक्त ओबीसी कॅटेगरी आहे परंतु नॉन क्रिमिनल उत्पन्न असल्यामुळे तर त्यांनी ओपन असं करू शकतात ते. बघा जे काही एनटी वगैरेचे उमेदवार असतील ना, व्हीजे एनटी, तर त्यांना पण ओबीसीच करावं लागेल कारण की ही सेंट्रल गव्हर्नमेंटची जॉब जी आहे तर ते पाहायला मिळते. तुम्ही ऑलरेडी या डिपार्टमेंटमध्ये आहात का, म्हणजे करन्सी नोट प्रेस मध्ये आहात का ते विचारलेले. डेट ऑफ बर्थ स्ट्रिक्टली काय ठेवलेली, 10वीच्या याच्यावरची ठेवलेली, आधार कार्ड वरची इथं दिलेली नाही. हा, काहींची 10वीच्या याच्यावर एकच आहे, ती 1 जून का काय ते राहते, तीच आहे सगळ्यांकडे. त्याच्यानंतर इथं एक्झाम सिटीची प्रेफरन्स टाकायचे. कम्प्युटर टेस्टला कुठं जायचं तुम्हाला, समजा इथं नाशिक सिलेक्ट केलं, नंबर 2, नंबर 3, नंबर 4 असे 4 सेंटर येतात बघा, भरपूर येतात बघा. बँगलोर, भोपाळ, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, इंदोर, कोलकाता, मुंबई, नाशिक. तर अशा पद्धतीने हे एक्झाम सेंटर येतात, तर तुम्ही ते बघू शकता. पुन्हा ऍड्रेस टाकायचा आहे. ऍड्रेस शक्यतो जो तुमचा घरी असेल, भविष्यात ते जॉईनिंग लेटर वगैरे तिथं येणार आहे तुमचं, तर त्या पद्धतीने टाका. कन्फर्म अँड फायनल सबमिट. त्याच्यानंतर 10वीची डिटेल्स टाकायची. 10वीची डिटेल्स बघा, बोर्डचं नाव महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी आणि हायर एज्युकेशन, महाराष्ट्र स्टेट बोर्ड टाकलं तरी चालेल. कोणत्या वर्षाला पास झाले आणि किती पर्सेंटेज मिळाले डायरेक्ट टाकायचे. 12वी ऑप्शनल ठेवलेले कारण की त्यांचं काहींचं म्हणणं की 10वी नंतर डिप्लोमा झाला असेल, पण ज्यांचं 12वी डिग्री झाली असेल त्यांनी माहिती टाकाच, ज्यांची 12वी झाली असेल त्यांनी माहिती टाका. त्याच्यानंतर काय म्हटलंय, इसेन्शियल क्वालिफिकेशन. मग याच्यामध्ये तुम्ही डिप्लोमा असेल डिप्लोमा, डिग्री असेल डिग्री, युनिव्हर्सिटीचं नाव, समजा काही पुणे युनिव्हर्सिटी असतील तर ते, डिप्लोमाला एमएसबीटीचं असते बरं का, एमएसबीटी असते, तर त्यांनी ते लक्षात ठेवा. तुमचं ज्या शाळेमधनं स्कूलमधनं झालं असेल ते कॉलेज, ओके, कोणत्या इयरला पासिंग झाले, पर्सेंटेज, हे सगळं सिलेक्ट करा. पुन्हा काही अनुभव वगैरे काही पोस्टला मागितलेलं आहे ते तुम्ही इथं टाकू शकतात. आता ज्यांना वर्क एक्सपिरियन्स मागितलंय त्यांना ही माहिती जी आहे तर ती इथं भरावी लागणार आहे. पुन्हा इथं सेव्ह अँड प्रोसीड मी इथं हे करतो, मग माझं हे काम जे आहे तर ते झालं. मग ते प्रत्येक वेळी काय होतं, इथं कंप्लीट येतं. मग प्रत्येक वेळी काय करायचं, याच्यावर क्लिक करायचं. पुढची जी स्टेप बाकी असेल ना, इथं क्लिक करायला सांगायचं. कुठं, इथं क्लिक करायचं. मग आता डॉक्युमेंट खऱ्या अर्थाने आपल्याला अपलोड करायचे. फोटोग्राफ तयार करून ठेवा. फोटोमध्ये लक्षात ठेवा, फोटो हा 20 ते 50 KB मध्ये पाहिजे. जेपीजी आणि जेपीजी, पीएनजी चालणार नाही. शक्यतो काहींकडे पीएनजी आणि काही फोटो पीडीएफ मध्ये असतात, ते चालणार नाही, हे चालणार नाही दोन्ही. आणि 20 ते 50 KB मध्येच पाहिजे. साईज तर 10 ते 20 KB मध्येच पाहिजे, जेपीजी आणि जेपीईजी फॉर्मॅट मध्येच. पुढे लेफ्ट हँडचं थंब इम्प्रेशन म्हणजे डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा, ते पॅड असतो बा, ते इंक पॅड, आणि त्याच्यावर 20 ते 50 KB. त्याच्यानंतर हँड रिटन डिक्लेरेशन सांगितलेले त्यांनी, ते पण फक्त इंग्लिशमध्ये, व्हाईट पेपर आणि ब्ल्यू पेनने. कोणत्या पेनने मित्रांनो, ब्ल्यू पेनने ते तुम्हाला करायचे. आणि काय लिहायचं इथं बघा, हे नाही लिहायचं, म्हणजे तुमचं पूर्ण नाव, नेम ऑफ द कॅन्डिडेट हे नका लिहू. बरेच विद्यार्थी काय करतात, नाव लिहितात आणि हे पण लिहितात बरं का, पुढचं ते नाही लिहायचे. हिअर बाय डिक्लेअर दॅट ऑन इन्फॉर्मेशन इथपर्यंत लिहायचे. बाकीचे जे सगळे डॉक्युमेंट्स असतील तुमचे ते सगळे पीडीएफ मध्येच पाहिजे, जेपीजी काहीच चालणार नाही. आणि 100 ते 300 KB पर्यंत त्यांची साईज जी आहे तर ते असले पाहिजे. कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात लक्षात घ्या. फोटो लागतो, फोटो, सही लागते, जातीचं प्रमाणपत्र, डेट ऑफ बर्थचा प्रूफ. हा डेट ऑफ बर्थचा प्रूफ, तुमचं 10वीचं मार्कशीट अपलोड करायचं, पुन्हा इथं 10वीचं पासिंग सर्टिफिकेट, 10वीचं मार्कशीट, 10वीचं पासिंग, 10वीचं मार्कशीट. आता काहींकडे जर नसेल ना, त्यांनी तेच अपलोड केलं तरी चालेल बरं का, काही एवढं अजून नाही. डिग्रीचं सर्टिफिकेट, ज्यांचं डिप्लोमा असेल डिप्लोमा, लेफ्ट हँड आणि हँड रिटन, एवढे सर्व कागदपत्र आत्ताच तयार करून ठेवा. आत्ताच त्यांची यादी तुमच्या जवळ असली पाहिजे. बघा, जेव्हा तुम्ही हे सगळं भरता तिथं व्ह्यूचं ऑप्शन असतं, तुमच्याकडनं चुकीचा झाला तर डिलीट करून नवीन करू शकतात. मग आता फायनल कन्फर्मेशन बघा, ऍप्लिकेशन नंबर येतो, नाव येतं आणि सांगतात भरा आता 1000 रुपये आणि आता पे करा. आणि अशा पद्धतीने तुमचा फॉर्म जो आहे तर तो भरला जाणार आहे. मित्रांनो, फॉर्म भरताना काही अडचण आली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लक्षात घ्या, महाराष्ट्रात सर्वप्रथम कोणतीही जाहिरात येऊ टेक्निकल साठी, म्हणजे मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, तर आपल्या ह्या चॅनलवर आपण कव्हर करत असतो मित्रांनो. म्हणजे इथं आल्यावरच महाराष्ट्रात बाकीचे बरेच युट्यूब वगैरे जे आहे तर ते घेत असतात. मग तुम्ही जे आहेत तर ते या चॅनलला आजच जॉईन करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या परिवारात, तुमच्या ओळखीमध्ये, किंवा तुम्ही देखील मेकॅनिकल इंजिनियर असाल, ऑटोमोबाईल असाल, प्रोडक्शन असाल, मेकॅट्रॉनिक्स असाल, डिग्री डिप्लोमा काही असेल, तर तुमच्यासाठी RTMV ची खूप चांगली संधी जी आहे तर ती येणार आहे. ग्रुप सी ची लवकरच जाहिरात येणार आहे. आपल्याची ऑनलाईन बॅच पण सुरू आहे मित्रांनो, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. आणि याच्यामध्ये मित्रांनो स्वतः RTO अधिकारी झालेले, स्वतः RTO अधिकारी आता कार्यरत असलेले, सोबतच महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत अनेक अधिकारी, प्रशासकीय अधिकारी घडवणारे शिक्षक वर्ग सगळे तुम्हाला याच्यात मार्गदर्शन करणार आहेत. म्हणून तुम्ही आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून या बॅचला एनरोल करू शकता.
ज्यांना बाकीच्यांना ऑफलाईन पाहिजे असेल तर पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या 3 ठिकाणी आपल्या ऑफलाईन बॅचेस या सुरू झालेल्या आहेत. इन्क्वायरीसाठी तुम्ही आपल्या सेंटर्सला जे आहे तर ते भेट देऊ शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.